नमस्कार, मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजी अपडेट देणारे आणि त्यामध्ये आजचा हा विशेष शनिवारचा व्हिडिओ आहे। परतीच्या पावसासंदर्भात अनेक मतांतर आपल्याला बघायला मिळतात। शिवाय उरलेला पावसाळा कसा असेल याविषयी सुद्धा अनेक बातम्या आता पेरल्या जात आहेत। तर याविषयीचा आपल्याला एक महत्त्वाचा व्हिडिओ या ठिकाणी सादर करणं आवश्यक आहे। माझ्या वाचण्यामध्ये रामचंद्र साबळे यांची एक सकाळमधली बातमी आली आणि त्यामध्ये असं लिहिलेलं होतं की उष्णतामान वाढेल आणि त्यानंतर मुसळधार पाऊस महाराष्ट्रामध्ये सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात आणि ऑक्टोबरमध्ये पडेल। तर मग या बातमीमध्ये तथ्य किती? तर साहजिकच आहे की डॉक्टर रामचंद्र साबळे हे अनुभवी कृषी हवामान तज्ज्ञ असल्यामुळे त्यांच्या या बातमीला आपण निराधार मानू शकत नाही। परंतु एकूणच परिस्थिती जशी बदलत जाते तसे अंदाज बदलत असतात आणि त्यामुळे त्यांनी दिलेल्या अंदाजात तथ्य नक्कीच आहे। त्यामुळे ही गोष्ट खरी आहे की आपण एल्निनोच्या वर्षामध्ये जुलैमध्ये फारसा पाऊस पडणार नाही अशा प्रकारचा सगळ्याच एजन्सीने आणि हवामान अभ्यासकांनी अंदाज दिला होता। तरी देखील महाराष्ट्रामध्ये 140% पाऊस पडला। म्हणजे असं होत असतं, त्यामुळे हे बदल अपेक्षित आहे। जूनमध्ये 60% पाऊस आपल्याला महाराष्ट्रात दिसला, 140% जुलैमध्ये दिसला। त्यानंतर आता आपण जवळपास 55 ते 60% दरम्यान आपला ऑगस्ट चालू आहे। त्यानंतर मग 70 ते 80% पाऊस सप्टेंबरमध्ये पडण्याची शक्यता आहे आणि मग मान्सून संपेल। परंतु एकूण जर आपण आकडेवारी बघितली तर आपण 97%चा अंदाज दिलेला आहे आणि 97%च्या अंदाजामध्ये आपण 5% प्लस मायनस पकडलेला आहे आणि आकडेवारी जुळणं सोपं आहे हो। म्हणजे 97% पाऊस पडेल, अगदी तो 102% पण पडेल, परंतु त्या टक्केवारीला महत्त्व कमी आहे। याचं कारण असं आहे की प्रत्यक्षात त्याचं जे वितरण आहे ते असमान आहे। म्हणजे आता नाशिक जिल्ह्यामध्ये असेल, पालघरमध्ये असेल, पुण्यामध्ये असेल, अहिल्यानगर पश्चिममध्ये असेल किंवा जळगाव जिल्हा असेल, धुळे असेल, या जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस झालेला आहे आणि या ठिकाणी अतिवृष्टी जरी झालेली असली तरी ती सर्व तालुक्यांमध्ये समान नाही। म्हणजे आपण नाशिकचे जर पूर्व तालुके बघितले तर ते पावसाच्या प्रतीक्षेमध्ये आहेत आणि इकडे आपण पश्चिमेमध्ये अतिवृष्टी बघतो आणि कमी वेळेत जास्त पाऊस पडून तो पिकांना फार उपयुक्त ठरत नाही। त्यामुळे समांतर पावसाची जर पर्जन्य सृष्टी असेल तर मात्र आपल्याला तो पिकांना, शेतीला उपयुक्त असतो। जेव्हा एक डीप डिप्रेशन महाराष्ट्रामध्ये आलं होतं आणि तेव्हा मी असा एक व्हिडिओ शेती माझी प्रयोगशाळा या चॅनलवर टाकला होता की हे जे काही वादळी परिस्थिती हा तात्पुरता आनंद आहे आणि त्यावेळेस त्या गोष्टीवर कोणी विश्वास ठेवला नसता, कारण 140% पाऊस जुलैत झाला होता आणि तो आनंदच वेगळा होता शेतकऱ्यांमध्ये आणि ते एल्निनो विसरले होते आणि त्यामुळे मग पुन्हा एकदा जसं ऑगस्टच्या पाऊसमानाकडे आपण आलो तसं मग ते हळूहळू जशी अतिशय टवटवीत असलेली पिकं बघून शेतकरी अगदी खुश झालेला होता आणि मी अनेक व्हॉट्सअप ग्रुपला ते फोटो, अतिशय सुंदर अशा प्रकारची पिकाची, हिरवीगार पिकं आहेत, टवटवीत पिकं आहेत, अशा प्रकारचे ते फोटो शेतकरी शेअर करत होते व्हॉट्सअपला आणि तेव्हा मी मनातल्या मनात म्हणत होतो की ह्याच पिकांचे करपलेले फोटो सुद्धा याच शेतकऱ्यांना टाकायची वेळ येणार आहे आणि हे मी तेव्हा मनात म्हणत होतो, मी प्रत्यक्ष कुठे व्यक्त होत नव्हतो। आणि ज्या शेतकऱ्यांनी ती हिरवी शेतीची पिकं टाकली, आज त्यांनी करपलेली तीच सोयाबीनची फोटो सुद्धा टाकलेली मी बघितली आणि मग मला त्या ठिकाणी माझा तो व्हिडिओ आठवतो की तात्पुरता आनंद संपला आहे। तर हे का घडतं तर आपल्याला हे माहीत नसतं की आता पुढे काय घडणार आहे आणि हवामानाविषयीचं अज्ञान जे आहे आपलं ते आपल्याला तापदायक ठरत असतं। तर सांगायचं तात्पर्य असं आहे की शेतकऱ्यांनी तटस्थ भूमिकेत राहिलं पाहिजे आणि अंदाज कोणाचाही असो, मग कोणत्याही अभ्यासकाचा असो, मग तो एल्निनोच्या साईडने व्यक्त होणारा असो किंवा तो विरोधात व्यक्त होणारा असो, कोणत्याही साईडचा असो, पण आपण अभ्यासकाच्या भूमिकेमध्ये किंवा आपण त्या उपभोक्त्याच्या भूमिकेमध्ये असलं पाहिजे की आपल्याला याचा फायदा कसा घेता येईल, या हवामानातून आपल्याला आपला स्वार्थ कसा साधता येईल याच्यावर शेतकऱ्यांनी विचार करण्याऐवजी आपण थोडं याचा समर्थक त्याचा समर्थक असं होतं आणि मग पर्यायाने काय होतं, हवामान बाजूला राहतं आणि नको त्याच गोष्टी मला व्हॉट्सअप ग्रुपला त्या चर्चेमध्ये बघायला मिळतात।
म्हणजे मला काहीतरी अभ्यासपूर्ण एखादा लेख म्हणा किंवा एखादं हवामानविषयक अंदाज म्हणा बघायला मिळत नाही, तर तो वेगळ्या वादविवादाचा चर्चेचा भाग मला बऱ्याच व्हॉट्सअप ग्रुपवर बघायला मिळतो. त्यामुळे एक लक्षात घ्या की या ठिकाणी आज परिस्थिती सोपी राहिलेली नाही आहे. आणि मी जेव्हा यापूर्वी अंदाज दिले तेव्हापासून आणि अगदी सुरुवातीपासून सांगत आलोय की हे कसोटीचं वर्ष आहे. हे वर्ष तेवढं सोपं नाही जेवढं दिसतं तसं. त्यामुळे आपल्याला जर वेळेला पाऊस झाला तर पिकं वाचणार आहेत, अन्यथा पिकं जाणार आहेत. आणि आम्ही पाऊस समजा सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात सांगत असू किंवा 15 सप्टेंबर नंतर सांगत असू, तर मग पिकं वाचण्याचा काय चान्स आहे. त्यामुळे आज महाराष्ट्रामध्ये काही भागामध्ये पावसाला सुरुवात झालेली आहे, स्थानिक वातावरण वाढलेलं आहे आणि त्यामुळे पिकांना जीवदान मिळण्यासारखी परिस्थिती आहे. परंतु ही किती पर्सेंट आहे, म्हणजे पुणे जिल्ह्यामध्ये, थोडं सोलापूरमध्ये, कुठे लातूरमध्ये, थोड्या प्रमाणात धाराशिवमध्ये कुठेतरी पाऊस सुरू झालाय. हे प्रमाण फार नाही आहे. आणि त्यामुळे जरी मॉडेल दाखवत असले तरी त्या ठिकाणी पाऊस तेवढ्या प्रमाणात पडत नाही. आता विदर्भामध्ये मॉडेल दाखवत आहेत की मुसळधार पाऊस पडेल, अतिवृष्टी होईल, परंतु प्रत्यक्षात विदर्भामध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस सुद्धा सर्वदूर पडताना दिसत नाहीये. तर हे का घडतंय, तर हे अल्निनोमध्ये मॉडेलचे संभ्रमित झालेले किंवा आपण मिसिंग अंदाज आहेत सगळे. आणि त्यामुळे कोणत्याही अंदाजावर 100% अभ्यासकांना सुद्धा निर्णय देणं आता कठीण झालेलं आहे. या परिस्थितीमध्ये आपण ना अंदाजकांना, अभ्यासकांना दोष देऊ शकत, ना एखाद्या हवामान एजन्सीला दोष देऊ शकत. कारण आपल्याला परिस्थिती अशी आहे की आता याचा अंदाज लावणंच कठीण झालेलं आहे. त्यामुळे आपल्याला थोडक्यात आपण सांगितलं की जूनमध्ये जी परिस्थिती होती ती आता ऑगस्टमध्ये आहे. आणि तसा ऑगस्ट हा कमी पावसाचा आणि खंडाचा महिना आहे. या महिन्यामध्ये फारसं पाऊसमान असत नाही. आणि तुम्ही जर दूरवरच्या मॉडेलचे अंदाज बघितले तर सप्टेंबर ऑक्टोबरमध्येही फारसा पाऊस दाखवलेला नाही. आयोडी पॉझिटिव्ह झाला, सुरुवातीला 0.18, नंतर 0.41, नंतर 0.63 पर्यंत तो पॉझिटिव्ह झाला आणि पुन्हा एकदा तो 0.41 आणि 0.18 वर येऊन थांबला. आता पुन्हा एकदा तो 0.41 वर आलेला आहे. म्हणजे पुन्हा एकदा तो पॉझिटिव्ह होण्याच्या स्टेजमध्ये आहे. माझं असं मत आहे की आयोडी हा कमीत कमी 1% पुढे प्लस मध्ये जर पॉझिटिव्ह झाला तर मात्र आपल्याला परतीच्या पावसाचा खूप चांगला अनुभव बघायला मिळणार आहे. आणि बरेच अनुभवी शेतकरी आहेत, साधे अभ्यासक पण आहेत, तर त्यांचं असं मत आहे की आता अतिवृष्टी होईल परतीच्या पावसामध्ये. परंतु एक लक्षात घ्या, परतीच्या पावसामध्ये सुद्धा असमान वितरण राहणार आहे. यामध्ये सुद्धा आपल्याला सर्वदूर सारखा पाऊस पडताना दिसत नाही. आणि मग यातून जे भाग सुटतील ना ते भाग भयावह दुष्काळाचा सामना करणार आहेत. कारण त्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याचे सुद्धा प्रश्न निर्माण होतील. त्यामुळे आता जरी आपल्याला काही भागामध्ये म्हणजे कोकण विभाग आणि घाटमाथ्यावर चांगल्या प्रकारचा पाऊस अनुभवायला मिळाला असला तरी देखील परतीचा पाऊस त्या ठिकाणी फारसा होत नाही. आता एकूण आपण लक्षात घ्या की नारळी पौर्णिमेनंतर आपल्याला कोणत्याही प्रकारचा पाऊस कोकणामध्ये फारसा प्रभावी होताना दिसत नाही. त्यामुळे आता मान्सून आस किंवा मान्सून ट्रफ ही आता खाली उतरणार आहे. म्हणजे दक्षिणेला मध्य भारताकडे उतरेल, जसा मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू होईल. आणि मग त्यामुळे आपल्याला भारताच्या मध्य भागावर आणि महाराष्ट्रामध्ये पावसाची शक्यता सप्टेंबरमध्ये वाढणार आहे. त्यामुळे ऑगस्टच्या तुलनेत सप्टेंबरमध्ये आपल्याला नेहमीच चांगला पाऊस होतो महाराष्ट्रामध्ये. भारताचं हवामान आणि महाराष्ट्राच्या हवामानामध्ये बराच फरक आहे. आणि मी त्यामुळे सांगितलं होतं की आज जर आपण बघितलं तर 87% संपूर्ण भारताचं पर्जन्यमान आहे, तर महाराष्ट्राचं पर्जन्यमान हे जवळपास आता 92-93% आहे. आणि एक काळ असा होता की जवळपास महाराष्ट्राचं पर्जन्यमान हे 109% जाऊन पोहोचलं होतं. त्यामुळे अशा प्रकारचे बदल आपल्याला बघायला मिळतील. त्यामुळे सप्टेंबरमध्ये ऑगस्टच्या तुलनेत चांगला पाऊस असणं अपेक्षित आहे. आणि ऑगस्टच्या नंतर महाराष्ट्रामधली जी परतीच्या पावसाच्या तारखा असतात त्या ऑक्टोबरमध्ये असतात. परंतु यावर्षी थोडं हवामानातले बदल विचित्र आहेत. आणि त्यामुळे 17 तारखेला आपण जसं म्हणतो की 17 सप्टेंबर पासून मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू होईल, परंतु तो त्याही अगोदर राजस्थानमधून होऊ शकतो.
परंतु मग परतीचा प्रवास सुरू झाला की अगदी झटपट तो महाराष्ट्रात पण परतीचा काढता पाय घेईल की काय असं होणार नाही. तर एक लक्षात घ्या की पुन्हा पुन्हा हवामान प्रणाल्या विकसित होत असतात. त्या जवळपास मध्य भारत राजस्थानच्या पूर्व भागापर्यंत जात असतात. त्यामुळे जरी परतीचा प्रवास लवकर सुरू झाला तरी तो झटपट होत नसतो, तो रेंगाळत होत असतो. आणि त्यामुळे मी असं म्हणालेलो आहे की निर्धारित वेळेतच आपल्याला त्याचे टप्पे पूर्ण होताना दिसतील. त्यामुळे फार घाबरून जाण्याची गरज नाही. दरवर्षापेक्षा राजस्थानमधून पावसाने जरी लवकर माघार घेतली तरी देखील आपल्याला देशातून पूर्णपणे माघार होण्याकरता निर्धारित वेळांच्या तारखांच्या दरम्यानच तो माघारी जाईल हे लक्षात ठेवा. आणि 15 ऑक्टोबरपर्यंत साधारण मान्सून असतो. त्यानंतर मात्र ईशान्य मान्सून सुरू होतो आणि ईशान्य मान्सून हा दक्षिण भारतात असतो. त्याचा महाराष्ट्राच्या दक्षिणी भागामध्ये, दक्षिण महाराष्ट्र किंवा दक्षिण कोकण या ठिकाणी थोडा परिणाम होतो. बाकी त्याचा फारसा महाराष्ट्राला फायदा होत नाही. त्यामुळे हे लक्षात घेणं आवश्यक आहे. तर आपल्याला एक लक्षात घ्या की आता पिकांना जीवदान मिळेल की नाही हा जो प्रश्न आहे, तर सर्वच भागात पिकांना जीवदान मिळेल अशी परिस्थिती सध्या नाही आहे. परंतु मध्ये मध्ये आता कमीदाब तयार होतील आणि ते कमीदाब महाराष्ट्राला दुष्काळी भागाला संरक्षित करतील. सप्टेंबरमध्ये ही प्रक्रिया थोडी मान्सून ट्रबवर खाली उतरणार आहे आणि मग बंगालच्या उपसागराच्या मध्यावर कमीदाबाचे क्षेत्र तयार होतील आणि ते विशाखापट्टणम भुवनेश्वरच्या मार्गे विदर्भ महाराष्ट्रावर येण्याची शक्यता अधिक असते आणि ते यावर्षी होणारच आहे. 1-2 कमीदाब जरी आले तरी महाराष्ट्रातला दुष्काळ संरक्षित होऊ शकतो याची मला खात्री आहे. त्यामुळे मी 97% अंदाज जो महाराष्ट्रात दिलाय तो मी बदललेला नाहीये. देशामध्ये मी 94 ते 95% अंदाज दिलेला आहे आणि त्याविषयी मी आता फार भाकीत करणार नाही, कारण आपण देशाच्या हवामानाविषयी फार सिरियस नसतो. महाराष्ट्राच्या हवामानाविषयी आपण जास्त कॉन्सन्ट्रेट केलेलं आहे. त्यामुळे आपल्याला या टक्केवारीपर्यंत मान्सून महाराष्ट्रात राहायला काही हरकत नाही. त्यापेक्षा प्लसच राहील, मायनस राहणार नाही अजून अशी मला खात्री आहे. आता प्रश्न काय आहे की आपण असं बघतो की काही ठिकाणी अजून बंधारे भरलेले नाहीत, ओढे नदी नाले वाहिलेले नाहीत, विहिरींनी तळ गाठलेला आहे. अशी दुष्काळी जिल्ह्यांमध्ये सध्याची परिस्थिती आहे. आणि मग ही परिस्थिती सुधारणार आहे की नाही परतीच्या पावसामध्ये, कारण हा तर शेवटची आशा आहे. मान्सून तर गेला, परंतु एक पॅटर्न लक्षात घ्या की महाराष्ट्रात ज्या ठिकाणी आज दुष्काळ दिसतो त्या ठिकाणी पावसाचा पॅटर्न कसा असतो. एकतर या ठिकाणी मान्सून पूर्व पाऊस होतो आणि मग या ठिकाणी मान्सून पूर्व पावसावर पेरण्या होतात आणि मग मान्सूनच्या 2 महिन्यामध्ये म्हणजे जुलै आणि ऑगस्ट मध्ये या ठिकाणी पिकांना पुरेल एवढा पाऊस होत असतो. परंतु कधी जर मान्सून पूर्व चांगला झाला असेल तर तिथलं स्थानिक वातावरण चांगलं तयार होतं आणि पाऊस पडतो. यावर्षी काय झालं, मान्सून पूर्व पाऊस झाला नाही चांगला. त्यानंतर मान्सूनचा परतीचा प्रवास जेव्हा होतो तेव्हा एक या ठिकाणी चांगला पाऊस होतो. आणि यावर्षी देखील आपल्याला विश्वास आहे की जे दुष्काळ म्हणजे मराठवाडा, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र या ठिकाणी सप्टेंबरमध्ये देखील आणि ऑक्टोबरमध्ये देखील आपल्या गरजेपुरता पाऊस होईल. त्यामुळे आपल्याला विहिरींना पाणी येईल, बंधारे भरतील, नद्या प्रवाहित होतील. त्यामुळे आपल्या गरजेपुरता म्हणजे आपल्याला रब्बी पिकांना एक पीक काढता येईल एवढं पाणी होऊ शकतं किंवा पाण्याचं दुर्भिक्ष्य तयार होणार नाही अशी एक आपला अंदाज आहे. त्यामुळे आपण या अंदाजावर लक्ष केंद्रित करा. उद्या आपण पुन्हा एकदा या आकडेवारीसहित विश्लेषण करू की आतापर्यंत जूनमध्ये काय परिस्थिती होती, जुलैमध्ये काय परिस्थिती होती, ऑगस्टमध्ये काय करंट परिस्थिती आहे, सप्टेंबरमध्ये काय असू शकते आणि मग ऑक्टोबरचा बोनस पाऊस आपल्याला किती मदत करू शकतो याविषयीचा व्हिडिओ आपण उद्या घेऊ. आपणास व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बळीराजा.